आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तंदूर बांगडा। तंदूर बांगडा करण्यासाठी हा पहा, आपण ना बांगडा घेतलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे। हा बघा, अगदी फ्रेश आहे। असे 2 बांगडे घेतलेले आहेत आपण। त्यानंतर आपण घेतलेला आहे चण्याचं पीठ, 2 लिंबू घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहे लाल काश्मीरी पावडर, आपला आगरी मसाला, हळद, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि आपला चाट मसाला पण आहे आणि आमचूर पावडर पण आहे। त्यासोबत आपण तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, सोबत घेतलेला आहे हिंग। आणि आपल्याला तंदुरी करायची आहे तर आपल्याला स्मोक तर द्यायलाच पाहिजे, त्यासाठी घेतलेला आहे कोळसा। तर चला आता करायला घेऊया। तुम्ही पाहू शकता, आपण बांगडे जे आहेत ना ते साफ करून धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि हे असे खाचे मारून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला। आता काय करूया, आपण ना थोडीशी हळद घेऊया आणि त्यामध्ये ना 1 लिंबू पिळूया। आणि हे ना आता सगळं असं चोळून घेऊया व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता, आपण ना याला लिंबू आणि हळद लावून ठेवलेलं आहे। आता हे ना एक अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवूया तंदुरी बॅटर करण्यासाठी। आता ना आपण घेऊया चण्याचं पीठ। तर आपण ना 4 चमचे घेणार आहोत, आपला चमचा लहान आहे। त्यानंतर आपण घेऊया आलं लसूण पेस्ट, आता आपण त्यात घालूया मीठ, चवीपुरतं मीठ, सोबत जातील त्यात मसाले। मसाल्यांमध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत, आगरी मसाला, गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, आमचूर पावडर आणि सोबत चाट मसाला सुद्धा। आणि जर तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलर यूज केलात तरीसुद्धा चालेल। आम्ही कलर यूज करणार नाहीत, कलरच्या ऐवजी आम्ही लाल तिखट घालणार आहोत त्यामध्ये, की त्याने सुद्धा छान असा कलर येईल। आता त्यात घालूया आपण कसुरी मेथी, थोडंसं हिंग सुद्धा घालणार आहोत। हिंग नक्की घाला, पोटासाठी खूप चांगलं असतं। आता आपण काय करूया, त्यामध्ये 1 लिंबू पुन्हा पिळूया। आधी 1 लिंबू चोळलेला आहे आपण, आता पुन्हा 1 लिंबू या बॅटरमध्ये घेणार आहोत। आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये ना थोडंसं तेल घालणार आहोत। थोडंसं पाणी घालून हे ना असं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे बॅटर आता आपण करून घेऊया। आता आपण ना या बांगड्यांना हा मसाला चांगला लावून घेऊया। जे खाचे वगैरे केले आहेत ना त्या खाच्यांमध्ये पण चांगला असा भरून घ्या, दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्या।
तुम्ही पाहू शकता आपण छान असा मसाला लावून झालेला आहे। आता ना आपल्याला काय करायचं आहे, हे जरा एक 10-15 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। आपण ना आता पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवर जास्त नाही, अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। आता ना आपण काय करायचं आहे, एक बांगडा आपण त्यामध्ये सोडूया आणि दुसरा सुद्धा। आता हे ना आपल्याला जरा शिजवून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने। एक 5 मिनिटं ही बाजू चांगली शिजवून घ्यायची आहे। आपण एक बाजू पलटी मारून घेऊया। पुन्हा आपण थोडंसं तेल घालणार आहोत त्यावर आणि ही बाजू पण शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे दोन्ही बाजूने ना आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे कमी तेलामध्ये। जवळजवळ 15 मिनिटं आम्ही स्लो गॅसवर हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे। मासे पहिला चांगले शिजवून घ्या। आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायची आहे। आता ना आपण याला तंदूर द्यायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, गॅस चालू केलेली आहे आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा छान असं भाजून घ्यायचं आहे। असे छान स्मोक द्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूने। हे भाजून झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, कोळसा गॅसवर ठेवला आहे। आता आपल्याला त्याला द्यायचं आहे स्मोक। मच्छी तंदूर देताना ना सावकाशपणे हाताळा, कारण ना ती तुटण्याची शक्यता असते। वरतून झाकण दिलेलं आहे आणि आता हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला। बांगडा तर आपला एक नंबर दिसतोय। मग आवडतायत ना रेसिपी? मग लगेच करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते। आणि आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपले हे व्हिडिओ शेअर करा। दिवसभराच्या कामातून वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ, एक नवीन चव आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।